नमस्कार मित्रांनो, मी नितीन यश कुमार टेरेस गार्डन मध्ये आपलं स्वागत करतो। आणि जे वरतून पाणीचे हे चालू आहे मोसम, बारिशचा जो मोसम चालू आहे मित्रांनो, तर त्यावरही आम्ही काही थोडंफार बोलू। नंतर तुम्ही आमच्या गार्डन मधले गुलाब बघताय किती छान आहे। तर मित्रांनो, जेव्हा आपण गार्डन मध्ये बसलेलो राहतो आणि आपण ज्या केलेल्या आपल्या मेहनतीने जे झाडं मस्त उगत असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांचे जे फ्लावर येत असतात आणि ते फ्लावर जेव्हा आपण बघतो आणि ती मनाला आपल्याला शांती मिळते ना, तो खरा आनंद असतो। त्या आनंदामुळेच आपण टेन्शन फ्री राहू शकतो आणि आपण जी मेहनत घेत असतो त्यापासूनही आपल्याला जो आनंद मिळत असतो ना, तो अलगच असतो। तर मित्रांनो, आज आम्ही यश कुमार टेरेस गार्डन मध्ये चर्चा करणार आहोत अजून एक नवीन प्लॅन बद्दल। आपल्या सर्व आता मला वाटतं की आपण पहिले चंपा प्लॅन बद्दल बोललो होतो, नंतर आपण हिबिस्कस गुडल किंवा जास्वंद ह्या प्लॅनवरही बोललो होतो। त्यानंतर आपण आल्मंडा प्लॅनवर बोललो, त्यानंतर आपण लिचीच्या प्लॅनवरचा व्हिडिओ बनवला। तर मित्रांनो, आज आपण नवीन प्रकारे अजून एक व्हिडिओ घेणार आहोत ज्या प्लॅनचा। ते आहे, मला भरपूर जणांनी क्वेश्चन करत असता माझ्या व्हिडिओमध्ये, जेव्हा आपण आमचे लाईव्हवर किंवा कुठेही चर्चा होत असते, तर त्या चर्चेमध्ये भरपूर लोक मला विचारत असतात। लाईव्हमध्ये काही जण मला प्रश्न विचारत असतात की दादा, तुमचे जे ॲडेनियम आहे ते एवढे सुंदर, त्यांचे कॉडेक्स जे आहे ते खूप मोठे आहे आणि त्यांचे जे पत्तिया पण आहे ती एवढ्या सुंदर आणि ग्रीनरी असतात आणि त्यावर फ्लावरही भरपूर लागत असतात। तर मी भरपूर जणांना तेव्हाही तिथं गायडन्स करत असतो। तर मला असं वाटलं की आपण कुठंतरी ॲडेनियमच्या या कारणासाठी एक व्हिडिओ बनावा की त्यामुळे अजून काही जण त्याबद्दल प्रेरित होतील आणि ॲडेनियमकडे अजून वळतील। कारण की ॲडेनियम एक गुलाब, जसं आपल्याला माहिती आहे की गुलाबाची जी फुलं असतात अलग अलग प्रकारे आणि मोठमोठी, त्याचप्रमाणे ही आपण ॲडेनियमचे फ्लावर घेऊ शकतो मित्रांनो। कारण की ॲडेनियमचं जे आणि उगवण्याचं जे हे आहे आणि गुलाबाचं जे आपण घेण्याची जी मेहनत आहे, यामध्ये खूप डिफरन्स आहे मित्रांनो। कसं असतं की गुलाबाला खूप मेहनत घ्यावी लागते, गुलाबांच्या झाडांना भरपूर गोष्टी बघाव्या लागतात, ऊन वारा पाऊस सर्व गोष्टी। त्याच्यानंतर सॉईलची कोणती सॉईल आपल्याला जास्त बेटर आहे, तुम्हाला किती गुलाबाचं त्यावर तुमचा अभ्यास आहे आणि कशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर गुलाबावर खूप मेहनत घ्यावी लागते। पण ॲडेनियम एक असं प्लॅन्ट आहे मित्रांनो की त्याला तुम्हाला एक वेळा जर लावून दिलं तर जास्त बघायची गरज नाही। फक्त एकच वेळा तुम्हाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही रिपोर्ट करता ते प्लॅन्ट कुंडीमध्ये लावता तेव्हाच फक्त त्या प्लॅन्टकडे बघावं लागतं। नंतर तेवढं जास्त गुलाबासारखं बघायची गरज नाही आहे, त्याला कोणत्या प्रकारे जास्त केमिकली खत लागत नाही किंवा कोणतेही जास्त प्रकारच्या खत द्यायची गरज नसते त्याला। ॲडेनियमला तुम्ही फक्त थोडी ओरली थोडी जर त्याची केअर घेतली तर भरपूर प्रकारात तुम्ही त्याला फ्लावर घेऊ शकता, त्यावर भरपूर मस्त तुमच्या गार्डनची शोभा वाढवू शकता मित्रांनो। तर असं हे आमचं ॲडेनियमचं जे प्लॅन्ट आहे दोस्तो, त्यावर आपण बोलणार आहोत। तर चला आपण सुरुवात करू मित्रांनो। ॲडेनियमवर आपल्याला काय काय करावं लागणार आहे, काय नाही त्याबद्दल। तर चला, तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात पहिले माझे जेवढे पण ॲडेनियमचे प्लॅन्ट आहे ते दाखवतो, त्यानंतर आपण त्यावर चर्चा करू, सविस्तर चर्चा करू आपण व्यवस्थित। हे बघा, हे सर्वात पहिलं माझं जे ॲडेनियमचा प्लॅन्ट आहे मित्रांनो, हे बघा, हे एक जे ॲडेनियम प्लॅन्ट असतं हे एक डिझर्ट किंवा रेताळ भागामध्ये होणारं, जिथं पाण्याची भरपूर कमतरता राहते तिथं असं जगणारं प्लॅन्ट आहे मित्रांनो। याला जास्त पाण्याची गरज असते पण एवढी नाही। तुमचं जर 6-7 दिवसही तुम्ही पाणी नाही दिलं किंवा ह्या कॉडेक्सला ह्या मातीतनं बाहेरही काढून ठेवलं आणि 1-1.5 महिना वरती ठेवलं तरी या प्लॅन्टला काही फरक पडत नाही। असं हे आपलं ॲडेनियमचं जादूगरी एक प्लॅन्ट आहे। याला फ्लावरही अशा प्रकारे लागतात की यामध्ये जसं सिंगल पटल, डबल पटल किंवा जे दाट गुलाब येतात
आपले देशी गुलाब किंवा गावरानी गुलाबमध्ये जे आपण जे हे करतो हायब्रिड गुलाब किंवा देशी गुलाबमध्ये, त्याप्रमाणे याच्यामध्येही भरपूर प्रकार आहेत मित्रांनो. कलरही तुम्हाला भरपूर भेटून जातील ॲडेनियममध्ये. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं बोनसाईचं जे स्वप्न असतं मित्रांनो, तेही तुम्ही यामध्ये आपलं साकार करू शकता. असं हे ॲडेनियमचं झाड आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की माझ्याकडे हे जे ॲडेनियमचे प्लॅन्ट आहे, काही प्लॅन्टला 6-7 वर्ष झालेली आहे. आणि काही प्लॅन्ट अजून मी लावत आहे, करतो आहे, त्यावर माझा अभ्यास चालू आहे. मी त्यावर भरपूर मेहनत घेतो आहे. माझ्याकडे कमीत कमी आजच्या कंडिशनला 11 ते 12 प्लॅन्ट आहे. ते मी तुम्हाला सर्व दाखवू शकतो. आता हे बघा, हे सर्वात पहिलं माझ्याकडे आहे ॲडेनियमचं प्लॅन्ट. हे यामध्ये पिंक जे कलरमध्ये असे फ्लॉवर येतात, तर त्यामध्ये येतात हे बघा, एक डार्क रेडमध्ये आहे. हे असे एक पिंक पण आहे आणि व्हाईट पण आहे यामध्ये फ्लॉवर. आणि याला मी जेव्हा इथून कटिंग करून रिपोर्ट केलं होतं ह्याच्यामध्ये, हे मी ॲमेझॉनहून छोटा असताना मागवलं होतं. बिलकुल एवढाच प्लॅन्ट होता छोटा, तो मागवला होता. तर आज बघा, त्याला मी इथून कटिंग केलेली होती इथून. आणि याच्यात जे वरच्या ज्या फांद्या होत्या त्या मी इथं लावल्या आहेत. हे बघा यामध्ये. तर या पण आता 2 वेगवेगळ्या मला रिपोर्ट करावे लागणार आहे पुढे जाऊन. आणि त्याला फ्लावर पण येत आहे. बघा, हे फ्लावर पण येत आहे. आणि याला पण आता कटिंग केल्यामुळे झालं काय मित्रांनो, इथनं कटिंग केली, अगोदर एकच फांदी होती, त्यातनं आता हे 3 ते 4 फांद्या झाल्या. आणि त्याला तेवढ्या टाईपमध्ये फ्लावर पण येतात मित्रांनो. हे बघा, भरपूर प्रकारचे फ्लावर येतात. तसेच हे पण आहे, हे भरपूर दिवसापासून आहे, त्यामुळे याच्यावर मी अलग अलग प्रकारे बोनसाई बनवण्याचा आणि त्याला एक मोठ्या ट्रीचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यातर्फे. मला ज्या हिशोबाने जमत आहे, करतोय, माझा जो अनुभव आहे त्या हिशोबाने मी करत आहे मित्रांनो. त्यानंतर हे पण त्याच प्रकारचं आहे, सेम फ्लावर येतात याला. हे पण आहे. आता हे मी याला याला जेव्हा रिपोर्ट केलं होतं तेव्हा याला पण मी इथून कट केलेलं होतं. आणि आता याला बघा तुम्ही, किती छान प्रकारे फ्लावर आणि नवीन नवीन कळ्या येऊन राहिल्या आहेत. आणि आता भरपूर प्रकारे जसं ऊन पडेल तसं याला फ्लावर्स येतील. याला जेवढं ऊन असेल ना तेव्हा याला भरपूर फ्लावर येतात. भर उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त फ्लावर जर असतील तर ते ॲडेनियमच्या प्लॅन्टवर असतात. या प्रकारे आपले हे ॲडेनियम आहेत. बघा, अजून हे इकडे पण 5 ॲडेनियम आहेत. हे मी पंजाबवरनं मागवले होते, अलग अलग कलरमध्ये. यांना पण फ्लावर येऊन राहिले बघा, कळ्या लागलेल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला सांगतो ना की गुलाबा टाईप फ्लावर असतात. हे बघा, एक गुलाबा टाईप फ्लावर बिलकुल दाट आणि एकदम छान गुलाबामध्ये. आणि यामध्ये काही फरक नसतो. एवढंच की त्याला जे लूक आहे गुलाबाला आणि जे वासाचं हे दिलेलं आहे देवाने, ते ॲडेनियममध्ये नाही आहे. बाकी इकडे आता हे याला फ्लावर नाही तर हे सर्वात सुंदर आणि कलर एकदम वेगळाच गजब कलर आहे. तर अशा कलरमध्ये आहे. आता याला पण लागत आहे बघा, इथं कळ्या लागलेल्या आहेत. तर असे आमचे ॲडेनियमचे प्लॅन्ट आहे मित्रांनो. हे मी पंजाबवरनं ऑनलाईन मागवलेले प्लॅन्ट आहे. असे माझ्याकडे 10-11 प्लॅन्ट आहेत. तर मित्रांनो, आता याच्या बाबतीत जर तुम्हाला याची केअर वगैरे आणि कसं लावायचं, कसं जगवायचं, आणि जर तुमच्या ॲडेनियमला समजा फ्लावर नसतील येत तर काय करावं लागणार आहे, तर याबद्दल आपण बोलणार आहोत. तर कसं आहे मित्रांनो की आता हे माझं एक जुनं प्लॅन्ट आहे. तर बघा, याच्यावर तुम्हाला कुठेही कडी दिसणार नाही आता, कारण की याला रिपोर्ट करून मला 1 वर्ष पूर्ण होण्यात आलेलं आहे. तर आता हा रिपोर्टिंग मागत आहे मला. आणि याचं पूर्ण आता मला पूर्ण माती बदलवून नवीन एक मोठा पॉट देऊन याला चांगल्या वेल डन आणि एकदम वेल ड्रेनेज अशी मिट्टी बनवून त्यामध्ये माती बनवून आपल्याला चांगली मिक्स करून त्यामध्ये पाणी नाही थांबणार अशा प्रकारची माती बनवून त्यामध्ये आपल्याला हे रिपोर्ट करावं लागणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची जर गोष्ट असेल, तुम्हाला जर ॲडेनियमवर चांगल्या प्रकारे फ्लावर घ्यायचे असतील मित्रांनो भरपूर प्रमाणात, तर त्यासाठी आपल्याला एक प्रकारची पिंचिंग करावी लागणार आहे. पिंचिंग काय,
जर आपण जेव्हा रिपोर्ट करतो ना तेव्हा आपल्याला कटिंगच करावी लागणार आहे का चांगल्या प्रकारे तुम्हाला, की तेव्हाच ते तुमचे पूर्ण प्लॅनला लुकही चांगला मिळेल. आता हे झालं काय माझ्या प्लॅनमध्ये, आता या ज्या 2 फांद्या आहे या एकाच साईडला वाढत गेलेल्या आहे आणि ही एकाकडची जी साईज आहे ती मध्ये अशी दबकल्यासारखी वाटते आहे. तर प्लॅनचा जो लुक आहे तो पण खराब होताना दिसतोय. तर आता जेव्हा मी पुढच्या महिन्यात जेव्हा पाणी कमी होऊन जाईल, वरचं देवाचं जेव्हा पाणी पडणं बंद होऊन जाईल, पावसाळा कमी होऊन जाईल, कारण की या झाडाला आपल्याला जास्त पाण्यापासून वाचवावं लागतं. तर जेव्हा देवाचं पाणी कमी होऊन जाईल तेव्हा मी याची चांगल्या प्रकारे कटिंग करून रिपोर्टिंग करून जेव्हा लावेल तेव्हा याच्यामध्ये पुढच्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रकारचे फ्लॉवर आपण घेऊ शकतो आणि माझ्या जो हे प्लॅन्ट आहे आपण एकदम खूपसूरत होऊन जाईल मित्रांनो. आता बघा हे जेव्हा मी कटिंग केलेली आहे तर याला छान फ्लॉवर येऊन राहिले आहेत. याची मी पिंचिंग केलेली होती मामूली, तर यालाही कुठं कुठं फ्लॉवर येऊन राहिले आहेत. आला की यांनाही मला आता रिपोर्टिंग करून यांनाही परत हे करावं लागणार आहे. आता हा जो प्लॅन्ट आहे आता याला पूर्ण प्रकारे सर्व मशागत पूर्ण त्याला जे लागतं त्याप्रमाणे झालेली आहे. तर त्यामुळे याला तुम्ही बघताय की भरपूर प्रकारे कळ्या लागलेल्या आहेत. तर याप्रमाणे ॲडेनियमला आपल्याला करावं लागतं. आता तुम्ही जर म्हणाल की एवढं जर मोठं ज्याचं कॉडेक्स आहे, जे खोड आहे ते एवढं जाड आहे, तर याला भरपूर प्रकारे तुम्हाला मेहनत घ्यावी लागत असेल, भरपूर त्याला खाद वगैरे द्यावं लागत असेल. तर तसं काहीच नाही मित्रांनो. याला कोणत्याही प्रकारचं जास्त केमिकली खाद लागत नाही किंवा काहीच लागत नाही. याला फक्त तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार आहे की याला पाणी कमी टाकावं लागणार आहे. आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे आणि जेव्हा पावसाळ्याचे दिवस आहे तर याला मी काय करतो की 8 दिवसातून एक वेळा फक्त पावसाळ्याचा पाण्यामध्ये ठेवतो. बाकी एक वेळा जर पाणी त्याला लागलं चांगल्या प्रकारे तर ते पाणी मी हे जे गमला आहे हा उचलून पुन्हा हे पत्रांच्या खालती ठेवून देतो. हे जे मी इथं ठेवलेलं आहे ना तर याला इथं पाणी नाही लागणार. त्यामुळे होतं काय की 8-10 दिवस मग हे त्यावरच असतं आणि छान प्रकारे याच्या पानांना पण ते जे पावसाळ्याचं पाणी आहे त्यामुळे नायट्रोजन वगैरे सर्व मिळाल्यामुळे जी चमक येते पानांना ती खूप छान असते आणि कळ्या पण खूप लागतात. तर या प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर जर तुम्हाला खाद द्यायचंच आहे यामध्ये तर सर्वात बेस्ट आहे तुम्हाला इप्सम सॉल्ट हे खाद द्यावं. जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा एक अर्धा चमचा 2-3 लिटरमध्ये पाणीमध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट हे करू शकतो त्यामध्ये, हे बघा हे आहे DAP. DAPचे आपण इथं 10-12 दाणे, जेव्हा ही खालची माती जी आहे सॉईल आहे हिला थोडीशी 1 इंच वरच्या वरती कोरून त्यामध्ये DAP टाकून द्यायचं की बस एवढ्यावरही तुमचं कॉडेक्सही चांगलं होईल आणि भरपूर प्रमाणात फ्लॉवर लागतील मित्रांनो. आणि हे पण नसेल तुमच्याकडे DAP तर मग तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो NPK 10-26-26. यामध्ये सर्व प्रकारचे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस, सर्व प्रकारचे कॅल्शियम, सर्व प्रकारचे याला खाद मिळणार आहे. तर याचे पण आपण 8-10 दाणे 15 दिवसातनं एक वेळा टाकू शकतो की ज्यामुळे तुमचं जे ॲडेनियमचं प्लॅन्ट आहे एकदम छान आणि सुंदर ह्या टाईपमध्ये होईल मित्रांनो. जसं आज आपलं दिसतं आहे हे समोरचं झाड त्या प्रमाणामध्ये दिसेल मित्रांनो. तर हे असं आपलं ॲडेनियमचं एक सुंदर, अतिसुंदर आणि जे गुलाबाचा आनंद आहे तोच आनंदही आपण यामध्ये घेऊ शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट काय आहे मित्रांनो की यातला एवढी कमी मेहनत घेता यामधनं जो आनंद मिळतो ना या झाडाला जगवण्याचा किंवा आपल्या गार्डनमध्ये ठेवण्याचा, कारण की हे प्रत्येकाकडे नसतं, प्रत्येक गार्डन किंवा प्रत्येक घरामध्ये नसतं. माझं हे गार्डन छोटंसंच आहे, टेरेसवर मी केलेलं बघू शकता तुम्ही. हे माझं एवढंच गार्डन आहे, पण भरपूर जे नसेल ते मी माझ्याकडे झाडं लावलेली आहेत सर्व प्रकारचे, आल्मंडा वगैरे, चंपा, त्यामध्ये काही फळांचे आहे, लिंबूची आहे. हे बघू शकता लिंबू पण किती छान आहे माझ्याकडे. लिंबू पण बघा कसे लागलेले आहेत आणि 12ही महिने असं लिंबू असणारं हे झाड आहे.
कळ्या नवीन नवीन लागत असतात, त्यावर फळही लागत असतात. सर्व प्रकारचे झाड आहे माझ्याकडे. हे इंग्लिश आवळा आहे, हे बघा. हे जास्वंदाचे अलग अलग कलर मध्ये, लाल, पिवळं, पांढरं, सर्व प्रकारचे हायब्रिड, देसी, प्रत्येक प्रकारचे. हा कोलियस आहे, कोलियसचा प्लॅन्ट आहे माझ्याकडे. हे गेंद्याचे, झेंडूचे फुलं आहे. नंतर इंडोर प्लॅन्ट आहे भरपूर माझ्याकडे. असे प्लॅन्ट आहे इंडोर 101 की ते भरपूर जणांकडे नसतात, कारण की ते प्रत्येकाला नाही जमत ते इंडोर प्लॅन्टचं, किंवा मिळतही नाही आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी. त्यानंतर हे बघा, हे गुलदाउदीचे, शेवंतीचे भरपूर रोपं मी बनवून ठेवले आहे आता पावसाळ्यामध्ये. आता यांना मी अलग अलग करून व्यवस्थित पुढे यावर भरपूर फ्लॉवर घेण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या गार्डनची शोभा वाढवेल भरपूर प्रमाणात. तर असं हे आपलं अडेनियमचं झाड आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो अडेनियमचा, आणि तुम्हाला जर खरंच काही अडेनियममध्ये अडचणी असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपणही लावू शकता, आपल्या गार्डनची शोभा वाढवू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, धन्यवाद.